3 4 5 6 जॉन डेअर 60 HP ट्रॅक्टर आहे मित्रांनो. हा लिंकन डबल पलटी लागलेला आहे. खूप वल्ल रान आहे, बघू शकताय. माती ओढली आहे इथली. ट्रॅक्टर आहे. नांगर मस्त लागलेला आहे मित्रांनो. आता पलीकडच्या साईडनं आपण बघूया. व्हिडिओ मोठा होणार आहे मित्रांनो. चला या साईडला बघूया आपण. अनेकदा व्हिडिओ काढूया. जॉन डेअर प्रेमीवाल्यांनी आमच्या चॅनलला लाईक करा आणि ज्यांचा जॉन डेअर ट्रॅक्टर आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नवीन नवीन ट्रॅक्टरांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. खूप चिकट रान आहे. खोली बघा मित्रांनो. खोली तुम्ही बघू शकताय. पूर्ण गुडघा भिजलेला इथं. खोली जबरदस्त लागलेली आहे मित्रांनो. कमीत कमी मित्रांनो हा 2 ते 2.5 फूट खोल नांगर आहे. हे बघू शकताय वल्ल रान आहे. हे बघा, वल्ल म्हणजे राडच आहे. बघा बघा, याची गोळी तयार होते. अशा रानामध्ये नांगर मारत आहे. हे बघा मित्रांनो. आपल्या इकडं मित्रांनो खूप चिकट रान असते.
इथं जो ट्रॅक्टर चालतो तो पूर्ण भारतामध्ये ट्रॅक्टर चालतो. इकडे या साईडला थोडी जागा वापरत नाही आहे, त्यामुळे थोडं चिकटपणा कमी आहे. ट्रॅक्टर लांब गेलेला आहे. हा बघा पट्टा, तिकडं त्या साईडला काका थांबले दिसतंय बघा लांब. तिथून ट्रॅक्टर हा नांगरत आहे. ट्रॅक्टर थांबलेला आहे, तोपर्यंत आपण सोलाला खाऊया. थोडं भुका लागलं. चला तर मामा जरा पाणी पिणार होते म्हणून व्हिडिओ जरा स्टॉप केला होता. परत आपण व्हिडिओ करूया. यांना नांगर आवडलेला आहे. यांनी विचारायला लागलं तर आमचं पण एक एकर नांगरायचं आहे. ट्रॅक्टरचं चाक बघू शकता किती रुतलेलं आहे. खोली बघा मित्रांनो, पूर्ण ट्रॅक्टरचा एक्सेल घासतोय. आता याच्यावरती उभारूनच आपण व्हिडिओ करूया. या साईडला पूर्ण या बघा साहेब, आला ट्रॅक्टर. पूर्ण वल्ल रान आहे हे बघा. अशा वल्ला रानात नांगरते. पूर्ण एक ढेप फालतोय. हा किती मोठे ढेप पडालेत बघा. हा पण एक मोठा ढेप आहे. एक एक ढेप एवढी मोठी पडतात. चला थोडं पुढं जाऊया. हे बघा बगळं, बघूया ना, उडूया जरा. तर मित्रांनो, हा ट्रॅक्टरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन करा. नोटिफिकेशनला ऑन केला तर मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन ट्रॅक्टरचे व्हिडिओ बघायला मिळतील. म्हणजे तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येईल नवीन व्हिडिओचं, ते तुम्ही बघू शकताय. बघा मित्रांनो ढेप.
एकदम एक नंबर नांगर लागतोय मित्रांनो. लिमकन पलटी ही फेमस आहे. जवळून बघा. त्या मामांचा आपण पूर्ण रिव्ह्यू पण घेऊया. किती वर्ष एक्सपिरियन्स आहे, ट्रॅक्टर कसा चालतोय, ॲव्हरेजबद्दल. अजून तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकताय. खूप मोठा एरिया आहे मित्रांनो, हा बघू शकताय. हे बघा मित्रांनो, हा मित्रांनो व्हिडिओ कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या कोणत्या राज्यामध्ये पोचला आहे, किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून बघताय व्हिडिओ, तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव टाका मित्रांनो. आणि जॉन डियर ट्रॅक्टर तुम्हाला आवडत असेल तर खरंच कमेंट करून सांगा. हे बघा मित्रांनो, डीप आता एक सारी मारून बंद करणार आहेत मामा. तोपर्यंत त्यांचा रिव्ह्यू घेऊया आपण पुढे जाऊन. खोली बघू शकताय. नांगर किती रुतलेला आहे, लय वल्ल रान आहे बघा. अशी पलटी लागली पाहिजे मित्रांनो. चाकाला वेट असल्यामुळं चाकं पण स्लिप होत नाहीत. हां, बस. ओके, एक नंबर झाले मामा.
तुमचा जरा व्हिडिओ घेतो काय तो सगळ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत हे मी चॅनल आहे माझं सगळ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ जातोय. तुम्ही किती वर्ष ड्रायव्हिंग करताय? 40 वर्ष झालं. कुठले कुठले ट्रॅक्टर चालवलाय? जुने फर्ग्युशन वगैरे सगळे HMT वगैरे त्या वेळेत HMT वगैरे मग आता हे ट्रॅक्टर कसं वाटतंय तुम्हाला? आमचं हे आता हात वरलं हे चांगलंच आहे सगळं. एकरी कसं म्हणजे ॲव्हरेज कसं काढता याचं? ॲव्हरेज काही नाही, तेल भरायचं नाही. हां 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 आता टाकीचं तेल भरलं काही नाही, हां हां फुल करायचं आणि किती बसते बघायचं. तरी टाकी फुल केल्यावर किती एकर नांगरते? 3.5 एकर जाते ते हां 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 टाकी फुल झाल्यानंतर हे कमीत कमी 15-16 लेवल भरते. 50 लिटरची टाकी 70 तेव्हा 18-19 लिटर म्हणजे वल्ल लावलं काही नाही हां हां ते जास्त होते. नाही वल्लरा नाही ना हे बघितलं वाळायला वेगळं पडते आणि वल्ल आणि खोली पण जाम लागल्या मस्त लागल्या खोली. 3 इंच आहे. हां 2.5 फूट असेल की निवांत. 1.5 फूट. तिथं मी माप घालून बघितलं एवढा गुडघा होता. व्हिडिओ केलाय मी थोडं तिथं ते वाळला आहे काय नाही तिथं घुसते. तिथं पाऊल ठेवलेलं मी असं पूर्ण हिथं माती लागलेली गुडघ्यापर्यंत. वाळला आहे तिथं जास्त घुसते. त्याचा अर्थ नाही, वल्ला असल्यावरच जरा हे होतं. बाद झालं की आता उद्या नांगरणार आता उद्या सकाळी चालते चालते. मग हे साहेब म्हणाला जरा जाऊन येऊ आम्ही